महाराष्ट्रात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलं असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले. अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट तर मुंबई आणि ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नाशिक जिल्ह्यासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि परिसरात संततधार पाऊस सुरू असून पुढील काही तासात ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिकला रेड अलर्ट देण्यात आलाय. तसंच भारतीय हवामान विभागानं सातारा जिल्ह्यातील घाटमाथा आणि दुर्गम भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. गेल्या 3 दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं अनेक ठिकाणी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हा प्रशासनानं मंगळवारी म्हणजे आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, पालघर, रत्नागिरी, भिवंडी, कल्याण, डोंबिवली तसेच पुणे ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. शासकीय, खासगी आणि महापालिका शाळांनाही हा आदेश लागू असणार आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले. म्हाताऱ्या लोकांनी विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याशी संबंधित निर्णय घेऊ नयेत. त्यांनी सामाजिक राजकीय जीवनातून निवृत्त होऊन आश्रमात जावे असं अभिजित दिपके म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अण्णा हजारे यांची भेट घेणार का असा सवाल करण्यात आला. त्यावेळी आपण अण्णा हजारे किंवा इतर कोणाचीही भेट घेणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील 7,180 कोटी रुपयांच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने सरकारच्या सुरक्षिततेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेत. अवघ्या 9 आठवड्यापूर्वी वाहतुकीसाठी खुला झालेल्या या मार्गावर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली आणि मुंबई पुणे संपर्क विस्कळीत झाला. या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याला दैवी प्रकोप असं म्हटलंय. MSRDCचे उपाध्यक्ष अनिल कुमार गायकवाड यांनी यात कंत्राटदाराची कोणतीही चूक नसून हा निसर्गाचा परिणाम आहे असं त्यांनी म्हटले. दरडी रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि डिझाईन करण्यात आले होते, मात्र त्यांनाही मर्यादा असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात धक्कादायक घटना घडली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानानं ड्युटी दरम्यान स्वतःच्या सर्व्हिस रायफलनं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पोलीस आणि प्रशासनात खळबळ उडाली आहे. मृत जवानाचं नाव कौस्तुभ सांगळे असून ते पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत होते. ते SRPF ग्रुप 16 कोल्हापूर येथील तुकडीचे जवान होते आणि सध्या राजभवनाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी हे टोकाचं पाऊल का उचललं याचं अद्याप कारण स्पष्ट झालं नसून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केलाय. घरगुती LPG गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. भविष्यात गॅस टंचाई टाळण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून LPGची आयात दुप्पट करण्याच्या तयारीत आहे. इराण अमेरिका संघर्षादरम्यान आखाती देशातील पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं भारतानं आयातीचे स्रोत विविध करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार सरकारी तेल कंपन्या अमेरिकेकडून दरवर्षी सुमारे 22 लाख टन LPG आयात वाढवण्याची योजना आखत आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यात नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या करारानुसार 2026 मध्ये भारताच्या एकूण LPG गरजेपैकी सुमारे 10% पुरवठा अमेरिकेकडून होणार होता. आता हे प्रमाण वाढवून आखाती देशांवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशात दहशतवाद विरोधी पथकानं संयुक्त कारवाई करत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या 8 जणांना अटक केली आहे. यापैकी 6 जण गुजरातमधील पालनपूर तालुक्यातील भागलगावचे रहिवासी आहेत. गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध ठिकाणी तपास आणि छापेमारीनंतर ही कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार आरोपी गुजरातमध्ये दहशतवादी कारवायासाठी नेटवर्क उभारण्याचा प्रयत्नात होते. या वेळेवर झालेल्या कारवाईमुळे संभाव्य मोठा दहशतवादी कट उधळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केलाय. बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी आयोजित एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यानं वाद निर्माण झालाय. सादरीकरणादरम्यान जम्मू काश्मीरला पाकिस्तानचा भाग म्हणून दर्शवण्यात आलं. यावर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या भारतीय उच्चायुक्तालयाच्या द्वितीय सचिव पूजा कुमारी झा यांनी तात्काळ आक्षेप घेत जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलंय. या निषेधानंतर मुख्य प्रवक्ते आणि बांगलादेशचे माजी राजदूत तारिक ए करीम यांनी नकाशा केवळ प्रतिकात्मक स्वरूपाचा
असल्याचं म्हटलंय. भारताने या घटनेची गंभीर दखल घेतली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर चुकीच्या नकाशाविरोधात सतर्क भूमिका कायम ठेवली आहे. फिफा विश्वचषकात क्रिस्टियानो रोनाल्डोचे विश्वविजेतेपदाचं स्वप्न अपूर्णच राहिले. स्पेनने अतिरिक्त वेळेत केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर पोर्तुगालवर 1-0 असा थरारक विजय मिळवला. सामन्यात बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या मायकल मेरिनोने विजयी गोल करत स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात स्पेननं आक्रमक खेळ केला, मात्र पोर्तुगालचा गोलरक्षक डियोगो कोस्टानं अनेक अप्रतिम बचाव करत संघाला शेवटपर्यंत लढतीत ठेवलं. अखेरच्या क्षणी पोर्तुगालनं बरोबरीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र स्पेनच्या बचावफळीनं कोणतीही संधी दिली नाही. या पराभवानंतर रोनाल्डोला मैदानावर अश्रू अनावर झाले आणि त्याच्या विश्वचषक कारकिर्दीचा भावनिक शेवट झाला. महाराष्ट्राची हास्य जत्रामधून लोकप्रिय झालेला अभिनेता गौरव मोरे सध्या यशाच्या शिखरावर आहे. नुकतंच मुंबईतील पवईत नव्या घरात प्रवेश केल्यानंतर त्याच्या आयुष्यात आणखी एक खास क्षण आला. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि प्रसिद्ध विनोदी कलाकार जॉनी लिव्हर यांनी गौरवच्या घरी अचानक भेट दिली. त्यावेळी गौरवनं जॉनी लिव्हर यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. या भावनिक भेटीचा व्हिडिओ गौरवनं इंस्टाग्रामवर शेअर केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चाहत्यांनी व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत गौरवचं भरभरून कौतुक केलंय.